Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 3 properties of natural resources from 7th standard general science. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 25 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइजमध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स विथ द अप्रोप्रिएट टर्म. आता इथे या ब्रॅकेटमध्ये जे वर्ड्स दिलेले आहेत ते वर्ड्स आपल्याला आन्सर राईट करते वेळी यूज करायचे आहेत. सो फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे द कपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइश्चर डिपेंड्स अपॉन द डॅश ऑफ द एअर. टू होल्ड मॉइश्चर म्हणजे मॉइश्चर धरून ठेवण्याची कपॅसिटी क्षमता. डिपेंड्स म्हणजे अवलंबून असणे. काय विचारलेले आहे या क्वेश्चनमध्ये? हवेची मॉइश्चर धरून ठेवण्याची क्षमता ही हवेच्या कशावर अवलंबून असते? तर हवेच्या टेम्परेचरवर अवलंबून असते. लक्षात घ्या, जर टेम्परेचर जास्त असेल तर साहजिकच हवा जास्त मॉइश्चर स्वतःमध्ये धरून ठेवू शकते. पण जर टेम्परेचर कमी असेल तर काय होते? आता पहा, रात्रीच्या वेळी टेम्परेचर हवेचे कमी असते. मग जेव्हा कमी टेम्परेचर असते तेव्हा हवा जास्त मॉइश्चर स्वतःमध्ये धरून ठेवू शकत नाही. मग अशा वेळी काय होतं? त्या मॉइश्चरचे छोटे छोटे ड्रॉपलेट्समध्ये रूपांतर होते आणि ते छोटे छोटे ड्रॉपलेट्स आपल्याला झाडांच्या पानांवर, गवतावर दिसतात. दवबिंदू म्हणतो आपण त्याला, हो की नाही? तर द कपॅसिटी ऑफ एअर टू होल्ड मॉइश्चर डिपेंड्स अपॉन द टेम्परेचर ऑफ द एअर. जर टेम्परेचर जास्त असेल तर मॉइश्चर सुद्धा जास्त धरून ठेवेल एअर, आणि जर टेम्परेचर कमी झाले एअरचे तर मॉइश्चर धरून ठेवण्याची क्षमता एअरची कमी होते. नेक्स्ट आहे वॉटर डज नॉट हॅव अ डॅश. तुम्हाला तर माहीत आहे वॉटरला काय नसते? तर वॉटरला शेप नसतो. आपण ज्या भांड्यामध्ये टाकू त्या भांड्याचा शेप वॉटर घेत असते. बट हॅज डेफिनाइट डॅश अँड डॅश. पण त्याला डेफिनाइट काय आहे? मास आहे आणि व्हॉल्यूम आहे. ओके, त्याला जागा लागते की नाही पाण्याला? सो water does not have a shape but has definite mass and volume. While freezing, the dash of water is lowered. जेव्हा पाणी फ्रीज होतं तेव्हा पाण्याचं काय कमी होतं? तर पाण्याची डेन्सिटी कमी होते. डेन्सिटी म्हणजे घनता. पाण्याचा जेव्हा बर्फ होतो तेव्हा त्याचा व्हॉल्यूम वाढतो आणि त्याची डेन्सिटी कमी होते. तुम्ही एक एक्सपेरिमेंट करून पाहिलंच असेल. एका बॉटलमध्ये पाणी भरायचं आहे आणि तुम्ही किती पाणी भरलेलं आहे तिथे मार्क करायचं. पूर्ण फुल बॉटल भरायची नाही आहे, थोडी कमी पाणी भरायचं आहे बॉटलमध्ये आणि जिथपर्यंत पाणी भरलेलं आहे तिथपर्यंत मार्क करायचं आहे. त्यानंतर ती बॉटल बर्फ होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. बर्फ झाल्यानंतर ती बॉटल बाहेर काढायची आणि मग पाहायचं की तुम्ही जिथे मार्क केलं होतं त्यापेक्षा बर्फाची लेवल ही वाढलेली आहे. मग याचाच अर्थ आपल्याला काय कळून येतं की जेव्हा पाण्याचा बर्फ होतो तेव्हा वॉटरची डेन्सिटी कमी होते. ओके, आणि त्याचा व्हॉल्यूम वाढतो. नेक्स्ट आहे डॅश सॉईल हॅज pH 7. कोणती सॉईलचं pH 7 असतं? तर न्यूट्रल सॉईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. Why it is said that air is a homogeneous mixture of various gases? एअर हे एक होमोजिनियस मिक्सचर आहे. कशाचं? तर खूप साऱ्या गॅसेसचं. आता इथे प्रश्न असा पडतो की होमोजिनियस म्हणजे काय, मिक्सचर म्हणजे काय? हे तर तुम्हाला माहीत आहे की बऱ्याच सगळ्या गोष्टी एकत्र केल्या की मिक्सचर तयार होतं, हो की नाही? पण आता होमोजिनियस म्हणजे काय? होमोजिनियस म्हणजे की जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांना एकत्र केल्यानंतर त्यांना आपल्याला पुन्हा सेपरेट करता येत नाही, त्याला म्हणणार होमोजिनियस मिक्सचर. आता मला सांगा, लिंबू सरबत तुम्ही तयार केलं. लिंबू सरबत तयार केल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्या पाण्यातून लिंबाचा रस, साखर, मीठ, पाणी हे वेगळं वेगळं करता येणार आहे का? नाही, हो की नाही? मग त्याचप्रमाणे एअरमध्ये बरेच गॅसेस असतात, हो की नाही? ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, हे अशा प्रकारचे बरेच गॅसेस एअरमध्ये असतात. मग हे सगळे गॅसेस आपल्याला सेपरेट करता येतात का? की बाबा हा ऑक्सिजन बाजूला काढला, हा कार्बन डायऑक्साईड बाजूला काढला? नाही, आपल्याला असे करता येत नाही.
म्हणून एअरला होमोजिनियस मिक्सचर असे म्हणतात. चला आता आपण आन्सर राईट करूयात. देअर आर मेनी कॉन्स्टिट्युएंट गॅसेस इन द एअर फॉर्मिंग अ मिक्सचर. The separate existence of each gas is not felt, and individual gases cannot be easily separated. Therefore, air is considered a homogeneous mixture. Next पाहूयात. Water is a universal solvent. या आधीच्या क्लासेसमध्ये आपण सॉल्व्हेंट म्हणजे काय याचा अभ्यास केलेला आहे. पुन्हा एकदा रिवाईज करूयात. हे पहा, आता इथे हे सॉल्ट आहे आणि हे वॉटर आहे. या वॉटरमध्ये आपण सॉल्ट टाकले की काय होईल, हे सॉल्ट पूर्णपणे या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन जाईल आणि आपल्याला काय मिळेल, सॉल्टी वॉटर मिळेल. सो इथे सॉल्ट म्हणजे काय झालेलं आहे, सोल्यूट, की जे या वॉटरमध्ये पूर्णपणे मिक्स होत आहे, डिझॉल्व्ह होत आहे. हे वॉटर काय झालं, सॉल्व्हेंट, आणि सॉल्टी वॉटर काय झालं, मग सोल्युशन झालं. मग ज्याप्रमाणे हे मीठ या वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं, त्याचप्रमाणे इतरही बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या वॉटरमध्ये इझिली डिझॉल्व्ह होतात. म्हणूनच या वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हेंट असं म्हटलेलं आहे. वॉटरमध्ये आपण शुगर मिक्स करू शकतो, जॅगरी मिक्स करू शकतो, हनी मिक्स करू शकतो, राईट, लिंबू, किंवा आणखीन आपण कोणत्याही फ्रूटचा ज्यूस एक्स्ट्रॅक्ट आपण कोणत्याही फ्रूटचा मिक्स करू शकतो. सो त्यामुळे वॉटरला युनिव्हर्सल सॉल्व्हेंट असं म्हटलेलं आहे. सो आन्सर पहा बरं याचं. मेनी सबस्टन्सेस इझिली डिझॉल्व्ह इन वॉटर मेकिंग इट अ युनिव्हर्सल सॉल्व्हेंट. बऱ्याचशा गोष्टी पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात, विरघळून जातात, म्हणून त्याला युनिव्हर्सल सॉल्व्हेंट असं म्हणतात. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. देअर इज नो अल्टरनेटिव्ह टू वॉटर फॉर क्लिनिंग पर्पज. क्लिनिंग पर्पजसाठी वॉटरला अल्टरनेटिव्ह पर्याय नाही आहे असं का म्हटलं जातं? आन्सर पाहूयात. वॉटर इज इसेन्शियल फॉर क्लिनिंग. इसेन्शियल म्हणजे गरजेचं, नेसेसरी. वॉटर इज इसेन्शियल फॉर क्लिनिंग बिकॉज मेनी सबस्टन्सेस कॅन डिझॉल्व्ह इन इट. बऱ्याचशा गोष्टी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात. इट इज अ चीप अँड रेडिली अवेलेबल सॉल्व्हेंट फॉर बाथिंग, क्लिनिंग युटेन्सिल अँड वॉशिंग क्लोथ्स. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट विल हॅपन इफ. असं झालं तर काय होईल? तर कसं झालं तर पाहूयात आपण. द अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर इन्क्रीजेस. जर हवेमध्ये वॉटर वेपरचं प्रमाण वाढलं तर काय होईल पाहूयात आपण. When the amount of water vapor increases in the air, the humidity rises. The air becomes humid. जेव्हा हवेमधील वॉटर वेपर्सचे प्रमाण वाढते तेव्हा ह्युमिडिटी सुद्धा वाढते. समुद्रकिनारी आपल्याला जास्त ह्युमिडिटी जाणवत असते कारण त्या ठिकाणी हवेतील वॉटर वेपर्सचे प्रमाण हे जास्त असते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. ओनली वन क्रॉप इज ग्रोन रिपीटेडली इन द सॉइल. जर सॉइलमध्ये आपण एकच क्रॉप वारंवार घेत राहिलो, एकच पीक वारंवार घेत राहिलो तर काय होईल? जमिनीची फर्टिलिटी कमी होईल, म्हणजे सुपीकता कमी होईल. हे पहा, इफ द सेम क्रॉप इज ग्रोन अगेन अँड अगेन इट्स टेक्स्चर इज डिस्टर्ब्ड अँड फर्टिलिटी इज लोअर. त्याची सुपीकता कमी होऊन जाईल, जमिनीची टेक्स्चरसुद्धा जमिनीचे बदलून जाईल. The soil does not support cultivation and the crops will not give proper yield. मग जे क्रॉप आहे, जे आपण तेच क्रॉप वारंवार घेतोय ते व्यवस्थित येणार नाही कारण त्याला पोषण तत्वच मिळणार नाहीत जमिनीतून. त्यामुळे आलटून पालटून आपल्याला त्या जमिनीवर क्रॉप्स ग्रो करायला हवेत. नेक्स्ट पाहूयात. क्वेश्चन नंबर 3, विथ whom should I pair up? एअर. एअरचं जोडी कोणाबरोबर तुम्ही लावणार? तर स्कॅटरिंग ऑफ लाईट. स्कॅटरिंग ऑफ लाईट बरोबर एअरची जोडी का बरं लागणार? एअर म्हणजे हवा. आता ही हवा कशाने बनलेली आहे तर तुम्हाला माहीत आहे, या हवेमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस आहेत. त्याचप्रमाणे या हवेमध्ये काही डस्ट पार्टिकल्स आहेत, स्मोक पार्टिकल्स आहेत, वॉटर वेपर्स आहेत. तर या सगळ्यांनी मिळून बनलेली ही हवा. मग या हवेमध्ये हे जे सूक्ष्म कण आहेत, या सूक्ष्म कणांवर प्रकाशाचे किरण पडतात आणि प्रकाशाचे किरण या सूक्ष्म कणांवर पडल्यामुळे काय होतं, प्रकाश विखुरला जातो. मग यालाच स्कॅटरिंग ऑफ लाईट असे म्हणतात. आता वॉटरची जोडी आपण जुळवणार एक्सक्रिशनवर.
म्हणजेच उत्सर्जन. नेक्स्ट आहे सॉईल. सॉईलची जोडी जुळवणार प्लॅस्टिसिटीवर. बरोबर. आता प्लास्टिसिटी म्हणजे काय? तुम्हाला माहीत आहे की सॉईलला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. सॉईलपासून काय काय बनतं बरं? तर मातीच्या कुंड्या बनतात, मातीची भांडी बनतात आणि मातीची वेगवेगळी खेळणी बनतात. याचाच अर्थ काय? तर सॉईलला आपण हवा तसा आकार देऊ शकतो. मग यालाच काय म्हणतात? प्लास्टिसिटी म्हणतात. सो हे आहे त्याचे सगळ्याचे डिटेल आन्सर. अशा प्रकारे आन्सर्स तुम्ही राईट करायचे आहेत, नुसते ॲरोज द्यायचे नाही आहेत. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. State whether the following statements are true or false. Sandy soil has low capacity of holding water. सँडी सॉईलमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही कमी असते. तर हो, कारण सँडी सॉईलमध्ये वाळूचे जास्त मोठे मोठे कण असतात, त्यामुळे त्यामध्ये पाणी जास्त धरून राहतच नाही, लगेच वाहून जाते. सो ट्रू. नेक्स्ट पाहूया. The substance in which a solute is dissolved is called solvent. आत्ताच आपण मगाशी पाहिले की सोल्यूट म्हणजे काय, सॉल्व्हेंट म्हणजे काय आणि सोल्युशन म्हणजे काय. सॉल्ट काय होतं? सोल्यूट होतं. वॉटर सॉल्व्हेंट आणि सॉल्टी वॉटर काय होतं? तर सोल्युशन होतं. सो दिस स्टेटमेंट इज करेक्ट. द सबस्टन्स इन विच अ सोल्यूट इज डिझॉल्व्ड इज कॉल्ड सॉल्व्हेंट. नेक्स्ट पाहूयात. द प्रेशर exerted by air is called atmospheric pressure. Yes, जे प्रेशर एअरमुळे तयार होते त्याला काय म्हणतात? ॲटमॉस्फरिक प्रेशर. सो ट्रू स्टेटमेंट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 6. एक्सप्लेन द पिक्चर इन युअर ओन वर्ड्स. आता इथे हे दोन पिक्चर्स दिलेले आहेत, पिक्चर ए आणि पिक्चर बी. काय दिसतंय बरं, तुम्ही मला सांगा आधी. हे पहा, इथे हे एक क्रीक आहे आणि याच्यामध्ये वॉटर आहे. वॉटरची लेवल पाहता थोडी कमी आहे, पण आता सेम पिक्चर आहे आणि या पिक्चरमधलं वॉटर जे आहे ना त्याचा बर्फ तयार झालेला आहे. बर्फ तयार झाल्यामुळे काय झालेलं आहे? त्याचा व्हॉल्यूम वाढलेला आहे, आकारमान वाढलं आहे. हे पहा, इथे पूर्ण वरतीपर्यंत आलेलं आहे आणि या साईडने आणि खालून सुद्धा स्पेस जास्त घेतलेली आहे, व्हॉल्यूम जास्त झालेला आहे. राईट. सो आन्सर राईट करूयात. In figure A, water is seen in the crevice over a land surface. This water is in liquid form. आता क्रिविस म्हणजे काय? तर इथे तुम्हाला चित्रात दिसते ना, भेग दिसते ना, तर यालाच क्रिविस असं म्हणतात. आता या क्रिविसमध्ये काय आहे? तर वॉटर आहे, पण ते कोणत्या फॉर्ममध्ये आहे? सॉलिड, लिक्विड की गॅसियस? लिक्विड फॉर्ममध्ये आहे. सो फिगर ए मध्ये लिक्विड फॉर्ममध्ये वॉटर आहे. तर फिगर बी मध्ये द सेम वॉटर इज कन्वर्टिंग इन टू सॉलिड आईस. सेम वॉटर आहे, पण ते कशात रूपांतरित होत आहे? तर सॉलिड आईसमध्ये. सिन्स देअर इज द फॉर्मेशन ऑफ आईस, दॅट मीन्स द टेम्परेचर इज लेस दॅन 4 डिग्री सेल्सिअस. आता इथे आईसचं फॉर्मेशन होत आहे, पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर होत आहे. बर्फामध्ये रूपांतर होत आहे म्हणजे टेम्परेचर किती असणार आहे? तर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी. पाण्याचं बर्फात रूपांतर व्हायला लागलं म्हणजे त्याचं टेम्परेचर किती होतं? तर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी जेव्हा टेम्परेचर व्हायला लागतं पाण्याचं, तेव्हा पाण्याचं बर्फात रूपांतर व्हायला सुरुवात होत असते. द वॉटर हुज टेम्परेचर इज लेस दॅन 4 डिग्री सेल्सिअस बिकम्स लेस डेन्स, बट इट्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस ड्यू टू द anomalous एक्सपान्शन ऑफ वॉटर शोन बाय ॲरोज इन फिगर बी. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला आता कळलं की पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर हे कोणत्या टेम्परेचरला व्हायला लागतं? तर 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा जेव्हा टेम्परेचर कमी होत जातं तेव्हा पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर व्हायला लागतं. पण जेव्हा 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा टेम्परेचर कमी होतं तेव्हा काय बदल घडतो? तेव्हा पाण्याची डेन्सिटी ही कमी व्हायला लागते आणि त्याचा व्हॉल्यूम वाढायला लागतो. इथे तुम्हाला दिसतंय, इथे ही भेग थोडीशी छोटी आहे, इथे भेग काय झालेली आहे? थोडी एक्सपांड झालेली आहे. राईट. कारण पाण्याचं व्हॉल्यूम वाढतंय, प्रसरण पावत आहे. हे पहा, इथे ॲरो आहे, इथे ॲरो आहे, इकडे प्रसरण पावत आहे, वरती सुद्धा व्हॉल्यूम वाढलेला आहे आणि खाली सुद्धा. मग इथे आपल्याला काय लक्षात येत आहे की पाण्यामध्ये बदल होतोय. ओके. मग यालाच काय म्हणतात? anomalous एक्सपान्शन ऑफ वॉटर. आणि हे कशाने दाखवलेलं आहे या फिगर बी मध्ये? तर ॲरोजने दाखवलेलं आहे. द क्रिविस इन फिगर बी
नाव लुक्स बिगर दॅन द क्रिविस इन फिगर ए. जसं की आपण आत्ताच पाहिलं, आपल्याला मोठं दिसतंय की नाही, ही भेग मोठी दिसत आहे कारण पाण्याचं बर्फामध्ये रूपांतर झालेलं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड्स. हाऊ इज लाईट स्कॅटर्ड बाय द एअर. जसं की आपण पाहिलं, आत्ताच आपण चर्चा केली. एअर consists of a mixture of very fine particles of some gases, dust, smoke and moisture. हवेमध्ये बरेच सगळे गॅसेस असतात, डस्ट पार्टिकल्स असतात, स्मोक आणि मॉइश्चर असतं. when the light falls on the minute particles, minute म्हणजे अतिसूक्ष्म कण, पार्टिकल म्हणजे कण आणि मायन्यूट म्हणजे अतिसूक्ष्म. when the light falls on the minute particles, जेव्हा लाईट या अतिसूक्ष्म कणांवर पडते तेव्हा काय होतं, particles present in the air, these particles spread the light in all the direction. मग काय होतं, हे पार्टिकल्स लाईटला सगळ्या दिशेला स्प्रेड करून टाकतात, विखरवून टाकतात. दिस इज कॉल्ड स्कॅटरिंग ऑफ द लाईट. सो सिम्पल. नेक्स्ट पाहूयात. एक्सप्लेन द व्हेरियस प्रॉपर्टीज ऑफ वॉटर. सो इझी क्वेश्चन. फ्लुइडिटी. वॉटर हॅज द प्रॉपर्टी ऑफ फ्लुइडिटी ड्यू टू विच इट कॅन फ्लो. आता फ्लुइडिटी म्हणजे काय, तर जे फ्लो होतं त्याला फ्लुइडिटी प्रॉपर्टी असं म्हणणार. वॉटर इज देअर फॉर यूज्ड फॉर ट्रान्सपोर्ट अँड फॉर जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. फ्लो होत राहतं की नाही वॉटर, त्यामुळे त्याच्यापासून आपण इलेक्ट्रिसिटी तयार करतो. सो फ्लुइडिटी ही एक प्रॉपर्टी आहे वॉटरची. त्यानंतर कूलंट. इट कॅन कूल द हीटेड इक्विपमेंट. थंड करण्याचं काम करतं वॉटर, हो की नाही. गरम पदार्थ थंड इझिली होऊन जातात. एखादा गरम पदार्थ असेल आणि तो आपल्याला जर थंड करायचा असेल लवकरात लवकर, तर आपण काय करतो, तो पाण्यामध्ये टाकतो, मग ते थंड होतं लगेच. युनिव्हर्सल सॉल्व्हंट. आपण आत्ताच पाहिलं, ऑलमोस्ट ऑल द थिंग्स डिझॉल्व्ह इन वॉटर अँड हेन्स इट इज कॉल्ड युनिव्हर्सल सॉल्व्हंट. आता सगळ्याच थिंग्स डिझॉल्व्ह होत नाहीत पाण्यामध्ये, पण बऱ्याचशा गोष्टी डिझॉल्व्ह होतात, त्यामुळे त्याला युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं म्हटलं जातं. ability to perform body functions. Water takes part in the different biochemical reactions taking place in the body. Cleaning abilities. Water can clean most everything, thus is used in our day-to-day life. Next question आहे. Why is the density of sea water more than that of rain water? आता समुद्राच्या पाण्याची डेन्सिटी ही पावसाच्या पाण्यापेक्षा जास्त का आहे? सी वॉटरमध्ये काय डिझॉल्व्ह आहे, तर सॉल्ट डिझॉल्व्ह आहे, हो की नाही. त्यामुळे सी वॉटरची डेन्सिटी ही जास्त आहे. रेन वॉटरमध्ये सॉल्ट असतं का किंवा इतर काही डिझॉल्व्ह असतं का? नाही, ते प्लेन रेन वॉटर असतं, हो की नाही. सो देर आर मेनी डिझॉल्व्ड सॉल्ट्स इन द सी वॉटर, देअर फॉर द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज मोर दॅन द रेन वॉटर. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ गुड सॉइल स्ट्रक्चर? सो आन्सर पाहूयात. Good soil structure results in good fertility of soil. When soil is of good quality, the roots get sufficient supply of oxygen and many nutrition. In such soil, the water drainage is good. The plants grow well in such soil. Next question. What are the various uses of soil? सॉइलचे वेगवेगळे युजेस कोणते आहेत? प्लांट कन्झर्वेशन. सॉइल हेल्प्स प्लांट्स टू ग्रो. वॉटर कन्झर्वेशन. सॉइल हॅज वॉटर होल्डिंग कपॅसिटी. तुम्हाला माहीत आहे सॉइलमध्ये वॉटर होल्ड करण्याची क्षमता असते. देअरफॉर वॉटर इज अवेलेबल टू अस थ्रू आउट द इयर. प्लास्टिसिटी. Plasticity is the property due to which soil can be given any required shape. Therefore, various articles are made from soil. They are baked and made hard for longer use. For example, storage earthen pots, earthen lamps, idols, मूर्त्या बनवतो की नाही मातीपासून, bricks, etc. What is the need and importance of soil testing from the point of view of farmers? फार्मर्सच्या दृष्टिकोनातून म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सॉइल टेस्टिंग करणं हे गरजेचं आणि महत्त्वाचं का आहे किंवा कशासाठी महत्त्वाचं आहे? तर आन्सर पाहूयात. द फार्मर्स वॉन्ट्स अ गुड प्रोड्यूस फ्रॉम हिज क्रॉप्स.
फार्मर्स जे त्यांच्या शेतामध्ये पिकवतात त्यापासून त्यांना चांगलं उत्पन्न हवं असतं. बाय टेस्टिंग द सॉईल ही अंडरस्टँड्स द कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सॉईल इन हिज फार्म. सॉईल टेस्ट केल्यामुळे त्यांना काय कळतं की त्यांच्या फार्ममध्ये जे सॉईल आहे त्याच्यामध्ये कोणकोणते घटक आहेत. कलर, टेक्स्चर अँड द proportion of organic matter in the soil is tested by various testing procedures. वेगवेगळ्या टेस्ट करून मातीच्या वेगवेगळ्या टेस्ट करून काय काय लक्षात येतं की मातीचा रंग कोणता आहे, त्याचा पोत कसा आहे आणि कोणकोणत्या प्रॉपर्टीज त्या मातीमध्ये आहेत, म्हणजे कोणकोणते पोषक गुणधर्म त्या मातीमध्ये आहेत हे वेगवेगळ्या टेस्ट केल्यानंतरनं कळत असतं. इफ देअर इज एनी डिफिशियन्सी, जर काही कमतरता असेल मातीमध्ये इन द सॉईल, दॅट इन also found out measures to be taken to remove deficiency are also suggested. मातीमध्ये जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी कोणकोणते उपाययोजना करू शकतो शेतकरी ते सुद्धा त्यांना सजेस्ट केलं जातं. द pH and the electric conductivity tests are particularly useful in understanding the characteristics of soil. तर ह्या ज्या टेस्ट आहेत, pH लेवल टेस्ट करण्याची टेस्ट, त्याचबरोबर इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी सॉईलची, या टेस्ट केल्यामुळे काय होतं, मातीचे जे गुणधर्म आहेत ते समजून घ्यायला मदत होते. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एअर इन ट्रान्समिशन ऑफ साऊंड. ट्रान्समिशन ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीचे प्रसारण. ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवेचे काय महत्त्व आहे. चला आन्सर पाहूयात. एअर इज युजफुल ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. ध्वनीचे प्रसारण होण्यासाठी हवा हे एक माध्यम आहे. डेन्सिटी ऑफ द एअर चेंजेस विथ टेम्परेचर. जसं टेम्परेचर बदलत जातं तसं एअरची डेन्सिटी सुद्धा बदलत जाते. इफ द डेन्सिटी ऑफ एअर इन्क्रीजेस वी कॅन हिअर द साऊंड मोर लाऊडर अँड क्लिअर. जर एअरची डेन्सिटी ही वाढली तर आपल्याला आवाज हा खूप मोठा आणि स्पष्ट ऐकू येतो. पण एअरची डेन्सिटी जर कमी झाली तर आपल्याला आवाज हा अस्पष्ट ऐकू येतो. आता जसं जसं आपण वर जात जातो, समुद्र सपाटीपासून वर जात जातो, तसं तसं टेम्परेचर कमी होत जातं. टेम्परेचर कमी होत जातं म्हणजेच मग काय होतं तर हवेची डेन्सिटीसुद्धा कमी होत जाते. हवेची डेन्सिटी कमी झाली की मग काय होतं, साऊंडसुद्धा कमी होतो, आपल्याला जरा कमी ऐकू येतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. वाय शुड अ ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर नेव्हर बी केप्ट इन अ फ्रीझर. आता याचे आन्सर तो खूपच इझी आहे. याआधीसुद्धा आपण या क्वेश्चनचे आन्सर डिस्कस केलेले आहे. ड्यू टू अनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर वेन यू कूल वॉटर बिलो 4 डिग्री सेल्सिअस व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इन्क्रीजेस. 4 डिग्री सेल्सिअसपेक्षा पाण्याचे टेम्परेचर जर कमी झाले तर पाण्याचा व्हॉल्यूम वाढतो. देअरफोर वेन द ग्लास बॉटल कम्प्लिटली फिल्ड विथ वॉटर इज केप्ट इन अ फ्रीझर, water expands on cooling and its volume increases. So glass bottle breaks. जर आपण संपूर्ण भरून बॉटल फ्रीजमध्ये ठेवली बर्फ होण्यासाठी काचेची तर काय होईल, पाण्याचा व्हॉल्यूम वाढेल, पाणी एक्सपांड होईल. पाणी एक्सपांड झालं तर पाण्याला वाढण्यासाठी जागाच राहणार नाही आणि मग काय होणार, शेवटी ग्लास बॉटल तडकणार, फुटणार. टू अवॉइड दिस कम्प्लिटली फिल्ड बॉटल इज नेव्हर केप्ट इन अ फ्रीज. आणि हे अवॉइड करण्यासाठी कधीही पूर्ण भरलेली बॉटल ही फ्रीझरमध्ये ठेवायची नाही बर्फ होण्यासाठी. इथे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन अ नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.